नगर रचनाकार कार्यालयामध्ये 15,000ची लाच प्रकरणात दोघांवर एसीबीने कारवाई केली आहे। सदर कारवाई आज बुधवार दिनांक 22 मे रोजी दुपारी 1 वाजता केली आहे। बेड तालुक्यातील एळमघाट परिसरातील आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने 30,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। यात तडजोडी अंती 15,000 ठरले, मात्र 15,000ची लाच रक्कम घेतली। यात 2 जणांना ते पण खाजगी इसम यांना ताब्यात घेतले आहे। यातील मुख्य आरोपी फरार असून तपास सुरू आहे। ही कारवाई बीड एसीबीचे प्रमुख शंकर शिंदे यांच्या टीमने केली असून एसीबीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। यातील तक्रारदार याचे एळमघाट शिवार येथील गट क्रमांक 580-1 मधील 20.50 आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज BPMS पोर्टलवर खाजगी इसम निलेश पवार याच्या मार्फतीने दाखल केला होता। सदरचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालय बीड यांच्याकडून पुढील कारवाईसाठी नगर रचनाकर कार्यालय बीड यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर दिनांक 26 मार्च 2024 रोजी खाजगी इसम निलेश पवार यांनी तक्रारदार याच्याकडे लोकसेवक प्रशांत डोंगरे सहाय्यक नगर रचनाकार बीड याच्याकरिता 30,000 रुपयाची मागणी केली। तक्रारदार याच्या तक्रारीवरून दिनांक 5 समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम निलेश पवार यांनी लोकसेवक डोंगरे यांच्याकरिता 30,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर लोकसेवक प्रशांत डोंगरे यांच्या विरुद्ध पंचासमक्ष मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम याने मागितलेली 30,000 रुपये लाच लोकसेवक डोंगरे यांच्याकरिता डोंगरे यांच्या सांगण्यावरून निलेश पवार यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर लोकसेवक डोंगरे यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती 15,000 रुपयाची लाच मागणी करून सदर लाच रक्कम खाजगी इसम शेख नेहाल याच्याकडे देण्यास सांगितली। खाजगी इसम नेहाल याने लाच रक्कम 15,000 रुपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले। निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आठवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे।